सो पुढे जाऊया. तेजस आता हे स्टेप जे आहेत ते कुठपर्यंत आहेत? स्टेप आता हा पूर्ण पर्वत चलायचा स्टेप स्टेप वरती पूर्ण पर्वत. हो. आणि जे तू प्लेन जागा म्हणत होता ती कुठे आहे मग? हे आता आपण जे आली प्लेन जागा होती खालून, हा आता वरती अजून प्लेन जागा याच्यावरती. याच्यावरती. हो. मग आता हे सगळं एकदम सावलीच राहणार आहेत का? घनदाट सावली एकदम छान वाटतं वरती जायला. झाडं. हो, आता इथंच थंडगार लागतंय तर मग वरती एक नंबर वाटेल. होप्स. कुठे जातो हा रस्ता? हा ते तिकडे गुफा. अच्छा इकडे गुफा आहे का? मंदिर इकडे आहे का? येताना जाऊ आपण तिकडनं. बा बघा गाईस मित्रांनो, इकडे त्र्यंबकेश्वर आहे आपलं, ते तिकडे ब्रह्मगिरी आहे समोरचा पर्वत, हे इकडं, आणि हे इकडे नाशिक सिटी. तेजस या साईडला नाशिक आहे, या साईडला नाशिक, या साईडला त्र्यंबकेश्वर. कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर वाटतंय. मध्यभागी आपण सेंटरला, तिथून पूर्ण नाशिकचा नजारा दिसतोय, त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. अच्छा, नाशिक बघायला. आणि आपण जिथं चाललेले वरती, हे असं दृश्य दुसरीकडे कुठं? हा बोला. हनुमानजीचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे चालण्याची इच्छुकता अजून झालेली आहे. हे असं दृश्य दुसरीकडे कुठे बघायला मिळतं का? नाही, असं दृश्य दुसरीकडे बघायला मिळत नाही. एक ते सह्याद्री आणि दुसरं म्हणजे तिकडे सातपुडा, बस 2 ठिकाणी असं दृश्य खूप छान बघायला मिळतं. सिटीमध्ये तर असं बघायलाच मिळत नाही कुठं. सिटीमध्ये काय चालायचं असलं, मोठ्या बिल्डिंगा चालायच्या आणि उतरायच्या खाली. पण तुम्हाला काय वाटतं की महिन्यातून एकदा तरी ट्रॅकिंग झालीच पाहिजे की नाही? झालीच पाहिजे. मग का नाही येत तुम्ही? तुम्ही येत नाही म्हणून होत नाही ना. आता मी बोलायची इच्छा नाही. आता मी कसं जातच राहतो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. थोडंसं पुढे आल्यानंतर प्रॉपरली आता आपण डोंगर चढतोय. तिथे खाली स्टेप्स होते, आता इकडं पायवाटाने यायचे. थकलेले तर सगळेच आहे, पण काय करणार, जायचं तर आहे. जाने काय तो जाने काय. तेजासवर तर निकेत अजून पण नाही आले. आम्ही दोघं पुढे निघून आलोय परत. हे बघा, हे दूरपर्यंत दिसत नाही अजून. इथून वर आलेलो आपण. ठीक आहे, आपण जाऊ पुढे, येतील ते मागून.
आपण पोचलेलो आहे असं वाटतंय. इथं मंदिर एक दिसतंय. आपणच नव्हे नाही तर आपल्यालाच पण नाही माहिती. लागत नाही का फोन? काय वाटतं चंदू? नाही. काय वाटतं चंदू, इथं कॅम्पिंगला किती मजा येईल? पण अलाउड नाही वाटतं. यूज देत नसतील तिथं टायमिंग दिलेलं आहे 3 वाजेपर्यंत. पण इथं भारी जागा आहे कॅम्पिंगसाठी. मस्त मॅगी बनवून खायची. आय थिंक ते माझ्या मागे जे मंदिर आहे ना तेच दिसते इकडं समोर. ठीक आहे, आता आपण तिथे जाऊया. दोस्तो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण आत जाऊया, दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवतो पूर्ण. या, हे मंदिर आहे तर पवनपुत्र हनुमानजी यांचा जन्म झालेला याच ठिकाणी. दर्शनाला गर्दी आहे पण थांबू थोडं वेळ. मला लाईनीत लागा. मध्ये गेलेले आहे. त्याने भाऊने पहिला नंबर लावलेला आहे. आता आपण लाईनीत उभे राहू. बाहेर निघतील 5 मिनिटांनी. काय ते जस्ट लाईनीत उभे अजून नंबर लागला नाही. पाहुणे दर्शन घेऊन टाकले.
आपण आता गुफेकडे पोहोचलेलो आहे. बघू. कारण तुला डेंजर आहे. हे बघा मित्रांनो, एकदम खतरनाक गुफा आहे. आता गुफा बघून झाल्यानंतर आपण परत पुढे निघूया. एकदम भारी वाटते. काय सांगू तुला. चला पुढे निघूया. मंदिर आहे ना. गाईज पडता पडता वाचलोय मी इथं. हे बघा मस्त हिरवगार. ते समोर तिथं पण जाऊन येऊ आपण. मित्रांनो आता रे 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 दिसलं. म्हणून म्हणतो सांभाळून चला. कुठलं लिंबूच आहे का. आता परत जाऊया परतीला. काय वर कोणी करणार नाही. इथं बी हळद आहे का. ओ राजा मॅन वर्सेस वाईल्ड. गड्ड्यात काय पाय पाहिजे. काय किती कोला आहे. हा मग ते बीड गेले याचे इकडून तिकडे. काय गेलाय. बीड बीड सापायचे. काय माहिती सापायचे का सशायचे. हॅलो रे. खूपच रस्ता वाचला. आज आपण अंजनेरीचा पूर्ण चढाव पूर्ण केलेला आहे. तरी सगळे कसे
एकदम छान, भारी वाटतंय, एकदम मस्त. एकदम मस्त वाटतंय. थकले की नाही? मग थकले तर आहेच ना. वरती जाऊन पूर्ण खाली आले, हनुमानाचं जन्म ठिकाण बघण्याला मिळालं. अजून काय काय पाहिलं? भरपूर पाहिलं. वरती सीता गुफा होती ती बघितली. त्याच्यानंतर अंजनी माता स्नान मंदिर बघितलं गुफेतलं. पण चढाव कठीण होता खूप. चला मित्रांनो, आता पुढच्या वेळेस भेटू एका नवीन सुंदर अशा ठिकाणावर. तब तक के लिए गुड बाय. आणि कळसुबाईचा जर व्लॉग बघितला नसेल तुम्ही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते नक्की बघून घ्या आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. बाय गाईस.